नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनोट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनोट परिसरातील बातमी. ज्युनियर कॉलेज या संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विचारपीठाच्या समोर ज्या महामानवांचा आपण या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचं पूजन केलेलं आहे, त्यांच्या विचाराला अभिवादन केलेलं आहे, तर सर्व महापुरुषांना त्यांच्या विचाराला विनम्र असं अभिवादन करतो. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विचारपीठावर उपस्थित मराठवाड्यातील आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते, आदिवासी सेवक, आपल्या गोकुदा ग्रामपंचायतचे माजी सरपंच, आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ माझे वडील बंधू नारायणरावजी शिडाम साहेब, आमची जमाती आयोगाच्या ठिकाणी वरिष्ठ संशोधन अधिकारी म्हणून जे कार्यरत आहे, आमचे सहकारी गोवर्धनजी मुंडे, आपल्या किनवट तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आमचे महामुनीजी, ज्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली गेली 3 दशक ही संस्था केवळ किनवट माहूरपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं एक वेगळं अशा पद्धतीचं नाव आहे. ते संस्थेचे सन्माननीय सचिव, फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अभियंता प्रशांतजी टनके साहेब, त्यांच्याच खांद्याला खांदा लावून या संस्थेच्या वाढीसाठी प्रचंड ज्यांचं असणारं योगदान आणि मेहनत आहे, ते घोटी येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राचार्य आमच्या ज्येष्ठ भगिनी शुभांगीताई टनके. खरं म्हणजे या गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्काराच्या निमित्ताने योगायोगाने शुभांगीताई ठमके यांचे वडील डवरे साहेब, आई डवरेताई या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहे. साधारणतः या किनवट माहूर भागाचं नेतृत्व करत असताना पहिल्यांदा इथून साधारण 35-37 वर्षाच्या अगोदर जेव्हा मला संधी मिळाली, त्यावेळेस आपल्या भागामध्ये कृषी अधिकारी म्हणून त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगलं काम केलेलं. त्यानंतर विभागीय कृषी अधिकारी म्हणून मला वाटते त्यांनी सेवानिवृत्ती झाली. डवरे साहेब, ज्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही आम्ही सगळे या ठिकाणी घडलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होतो आहे, तर सर्व तिन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व शिक्षक वृंद, ज्यांचा सन्मान आणि सत्कार झाला, सर्व गुणवंत विद्यार्थी, पालकपुत्र, बंधू आणि भगिनी, महामुनी सरांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. ते कारण हाडाचे शिक्षक आहे. मी गेले 4-5 वेळेस नवीन शैक्षणिक सत्र जेव्हा सुरू होते त्यावेळेस टनके साहेबांचा आग्रहाने एक निरोप असतो की आपल्याला गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांच्या समिती त्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा आहे, त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहे. कुठल्याही कामाचा व्याप असला तरी आम्ही त्या कार्यक्रमाला या ठिकाणी येत असतो. याचं कारणच व्यापक आहे. ज्या उद्देशासाठी हे परिवार या ठिकाणी अतिशय प्रचंड अशा पद्धतीचं मेहनत घेतो आणि गेली 35-36 वर्ष आम्ही या संस्थेकडे पाहतो. अलीकडे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून असणाऱ्या ज्या काही शाळा आहेत, महाविद्यालयात आहेत, शैक्षणिक दृष्ट्या त्यांची गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या प्रती असणारी त्यांची जरी आस्था आणि ते सगळी परिस्थिती जरी योग्य असली, परंतु उद्देश संख्या हळूहळू त्या ठिकाणी लोप पावत चालली. शिक्षकांना मुलांना शोधण्यासाठी त्या ठिकाणी दारोदारी फिरावं लागते अशी परिस्थिती आहे.
पण ती एक मात्र अशी आपली संस्था आहे की या ठिकाणी पालकांना सुद्धा आपल्या मुलांना त्या ठिकाणी महात्मा फुले आणि कमलबाई ठणके या संस्थेमध्ये, या शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये आपल्याला प्रवेश मिळाला पाहिजे अशा पद्धतीची धडपड आणि मेहनत करावी लागते. अशा पद्धतीचं असणारं एक वेगळं असं पद्धतीचं आपलं वैशिष्ट्य आहे. आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा ठणके साहेबांना फोन करून सांगावं लागतं की आमच्याकडे पालक आले, यांच्या मुलांना तुम्ही प्रवेश द्या. म्हणजे सातत्य ठेवून गुणात्मक पद्धतीने पोरांची असणारे शैक्षणिक क्षेत्रामधली प्रगती, त्यांचा असणारा प्रगतीचा असणारा रेशो सातत्य ठेवून हा जो प्रवास ही संस्था आणि संस्थेचे संस्था चालक आणि सर्व शिक्षक वृंद हे घेत आहे, ही सगळी तुमच्या आमच्या दृष्टीने अतिशय उपलब्धी आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने असणारी ही शाळा ज्या उद्देशासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा ज्योतिराव फुलेंना गुरु मानले, समग्र मानव जातीच्या असणाऱ्या उत्थानासाठी ज्यांनी आमच्या पुरुषांच्या महापुरुषांनी जे काही विचार आणि भूमिका घेऊन कार्य केलेलं आहे, परिपूर्ण त्या विचाराशी समरस होऊन आपण ह्या त्यांच्या बरोबरीने काम करू शकलो नाही तर काव्यवंश त्या पावलावर पाऊल ठेवून पुढचा प्रवास करण्याच्या दृष्टिकोनातून हे परिवार या ठिकाणी मेहनत करते. हजारो विद्यार्थी या संस्थेने या ठिकाणी घडवलेले आहेत. या संस्थेच्या अंतर्गत असणाऱ्या वेगवेगळ्या विभागामध्ये असणारे विद्यार्थी जे शासनामध्ये, प्रशासनामध्ये, आज तर ते सेवेमध्ये कार्यरत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मग इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, इव्हन नॅचरोमध्ये सुद्धा आपली असणारी मुलं त्या ठिकाणी गेलेली आहेत. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे, पालकांचा असणारा जो लोंढा ओढ या संस्थेच्या बाबतीमध्ये, या शाळे महाविद्यालयाच्या बाबतीमध्ये आहे, निश्चितच त्यांना वाटते की या शाळेमध्ये आपले मुलं जर शिकायला गेले तर निश्चितच आपल्याला जे आपल्या पोरांच्या प्रती असणारे जे काही स्वप्न आहे, आपल्या मुलांकडून जे काही अपेक्षा आहे की त्याच्या भविष्यामध्ये आपली मुलं इंजिनियर झाले पाहिजे, डॉक्टर झाले पाहिजे, शासकीय निमशासकीय सेवेमध्ये मोठे अधिकारी झाले पाहिजे, अशा पद्धतीचं आजच्या असणाऱ्या स्पर्धेमध्ये टिकणारं चांगलं गुणात्मक शिक्षण या संस्थेमध्ये, या महाविद्यालयातून, या विद्यालयातून मिळते. ही जी मानसिकता आपल्या पालकांची झालेली आहे त्याचं कारण आहे की नियोजनबद्ध आणि चांगल्या पद्धतीचं असणारं हे जे काही शिक्षण आपल्या संस्थेमध्ये या ठिकाणी मिळतं आणि म्हणून आपल्या संस्थेची भरभराटी या ठिकाणी होते आहे. ठणकेताईंनी या सांगितलेलं आहे, जेव्हा जेव्हा आम्ही या संस्थेमध्ये येत असतो कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही दिवसागणिक आपल्या असणाऱ्या संस्थेची उच्चतम अशा पद्धतीची प्रगती हेवा वाटावा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे पुढं प्रगतीचं स्तर आपण गाठतो आहोत. भविष्यामध्ये हे आपलं नाव हे मराठवाडा पुरतं तर झालंच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपलं एक चांगल्या पद्धतीचं नाव आपल्या संस्थेने या ठिकाणी मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या रूपाने पालकांचा जरी सहभाग असला तर संस्थेच्या संस्था चालकांसोबत आमच्या गुरुजन वर्गांचा सुद्धा प्रचंड या ठिकाणची मेहनत आहे. आणि या मेहनतीचं फलित म्हणूनच आपली सगळी मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय जिद्द आणि परिश्रम घेऊन त्या ठिकाणी मेहनतीने ज्या गुणवत्तेमध्ये त्या ठिकाणी आपण उत्तीर्ण झालं पाहिजे, पास झालं पाहिजे. आणि निश्चित असलेलं जे काय ठरवलेलं आहे, एखाद्या पालकाने ठरवलंय की माझ्या मुलाला डॉक्टर करायचं आहे, एखाद्या पालकाने ठरवलंय की माझ्या मुलाला इंजिनियर करायचं आहे, माझ्या मुलाला प्रशासनामध्ये एखादा चांगला मोठा अधिकारी करायचा आहे, ह्या आपण ठरवलेल्या असणाऱ्या निश्चित स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी जी खऱ्या अर्थाने या ठिकाणी संस्कारित अशा पद्धतीचं दिशादर्शक असणारं शिक्षण या संस्थेमधून या ठिकाणी मिळते. हाच विश्वास खरं म्हणजे पालकांच्या मनामध्ये जे निर्माण झालेला आहे, हीच आपल्या संस्थेची सगळ्यात मोठी असणारी उपलब्धी आहे असं मी या समजतो. आणि म्हणून या संस्थेचे संस्थाचालक प्रशांतजी ठणके आमच्या सुभंगित आहे आणि त्यांच्या सर्व परिवाराला मनापासून या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. हळूहळू ही संस्था एवढी व्यापक अशा पद्धतीचं स्वरूप या ठिकाणी धारण केलेलं आहे. आता मागे पाठीमागे बघण्याची काही आवश्यकता नाही, असं हे प्रगतीचं स्तर आपण पुढे घेऊन जावा अशाच पद्धतीची असणारी अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी बघतो. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या वेगवेगळ्या शाखेमधून जी गुणवंत विद्यार्थी आपल्या पालकांचा समिती येऊन या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी संस्थेने मायेचा हात देऊन त्यांना त्यांचं घेतलेल्या प्रावीण्याचं त्या ठिकाणी ते कौतुक करत असताना येतोच त्यांचा सन्मान आणि सत्कार होऊन भविष्यामध्ये
त्यांच्या जे काही स्वप्न आहे, जे काही त्यांनी लक्ष ठरवलेलं आहे, त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी अशाच पद्धतीची प्रेरणा, एक ऊर्जा त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी, अशा पद्धतीचा असणारा हेतू समोर ठेवून त्यांचा जो सन्मान आणि सत्कार या ठिकाणी केला गेला, ते सर्व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या सर्व पालकांचं मनापासून या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना उद्याच्या भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचा असणारे सुयश त्या ठिकाणी चिंततो, चांगल्या पद्धतीचं यश त्यांना मिळावे अशा पद्धतीचे असणारे त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. संस्था चालकासह परत एकदा सर्वांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. निश्चितच साहेब, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आमचे प्रयत्न यावर्षी अतिशय कॉपीमुक्त वातावरणामध्ये सुद्धा आमच्या संस्थेने जी यशाची परंपरा आहे ती कायम राखलेली आहे, ते निश्चितच आपल्या पुढे आहे साहेब. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि यानंतर वैशाली साबळे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. जिथे मिळते साथ तिथे यशाची वाट सोपी होते. जिथे मिळते साथ तिथे यशाची वाट सोपी होते आणि जिथे कृतज्ञता असते तिथे प्रत्येक नातं अधिक सुंदर होतं. सर्वप्रथम मी आपल्याला अमूल्य वेळ देऊन आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, आपल्याला अध्यक्षस्थान म्हणून स्वीकार केला, असे किनवट आणि माहूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम साहेब यांचे संस्थेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद सर. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विशेष उपस्थित राहिलेले प्रमुख पाहुणे म्हणून गोवर्धन मुंडे साहेब यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्यानंतर ज्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे आजच्या विद्यार्थ्यांना निश्चितच नवी ऊर्जा आणि नवी दिशा मिळाली, ज्यांनी योग्य असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, असे अनिलजी महामणे साहेब यांचेही मी आभार व्यक्त करते. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेले नारायणजी सिडाम साहेब यांनीही आपल्याला योग्य मार्गदर्शन केलेले आहे, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. त्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आनंद मच्छेवार सर तसेच उत्तम काळिंदे सर यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. त्यानंतर माननीय नारायणजी डवरे साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी चंद्रलेखाताई डवरे मॅडम हे दोघे आवर्जून आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांनी आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार व्यक्त करते. यानंतर आपल्या सगळे पत्रकार बांधवही कार्यक्रमाला उपस्थित झाले, त्यामध्ये गोकुळजी भोरे सर, बापूसाहेब तुपेकर सर, गंगाधर कदम सर, रविराज काळिंदे सर या सर्वांचे मी विशेष आभार मानते. विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच संस्कार, प्रेरणा आणि योग्य दिशा देणाऱ्या सर्व शिक्षक वृंदांचेही मी विशेष आभार मानते आणि आपल्या पाल्यांच्या यशामागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या सर्व पालक वर्गांचे आणि आजच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे मी इथे विशेष आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे नियोजन करणारे आमचे सर्व अधिकारी वर्ग ह्या सर्वांचेही मी इथे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि या कार्यक्रमासाठी ज्या कुणाची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशी मदत झाली त्या सर्वांचे मी इथे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.